शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे सोलर पंप असेल आणि त्या सोलर पंपाला ड्राय रन डिटेक्टेड असा जर फॉल्ट येत असेल, तर ते ड्राय रन डिटेक्टेड फॉल्ट नेमकं काय येतो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। त्याच्यामध्ये ड्राय रन डिटेक्टेड येण्यामागील 2 ते 3 कारण असू शकतात। त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे जर तुमचा बोरवेल असेल, विहीर असेल किंवा तुमचं तळ असेल किंवा तुम्हाला जे तुम्ही ज्याच्यामध्ये मोटर सोडली असेल त्या बोरवेलला किंवा विहिरीला पाणी कमी असेल किंवा पाणी त्या पंख्यापर्यंत मोटरच्या पंख्यापर्यंत पोहोचत नसेल तर ते ड्राय रन हा येऊ शकतो। त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे जर तुमचा जी मोटर आहे सोलर पंपाची, ती सोलर पंपाची मोटर त्याच्यामध्ये जाम झाली असेल किंवा गाळ वगैरे अडकला असेल, मोटर पंखा व्यवस्थित फिरत नसेल तर तुम्हाला ड्राय रन डिटेक्टेड असा फॉल्ट हा येऊ शकतो। याच्यामध्ये आणखीन एक मुख्य कारण म्हणजे जर तुमचा जो सोलर पंप आहे त्या सोलर पंपाची जी मोटर आणि पंखा जे आहे त्याच्यामध्ये जे कनेक्शन केलेलं असतं, एक शॉफ्ट असतो किंवा त्याला आपण मिनिंग म्हणतो, त्या मिनिंग खराब झाला असेल, त्या शॉफ्ट जर खराब झाला असेल, काय होतं काय वेळेस जो तुमची मोटर आहे ती फिरते परंतु तो पंखा आहे तो फिरत नाही, कारण ते जे एकमेकाला जे कनेक्ट केलेले असतात मोटर आणि पंखा, ज्या आट्या असतात त्या आट्या तिथे कालांतराने खराब होतात, त्याच्यामध्ये झीज होती आणि ते झीज जर झाली तर तुमची जी मोटर आहे ती बिंगते, परंतु जो पंखा आहे तो पंखा फिरला जात नाही। जर पंखा जर फिरला नाही तर तुम्हाला ड्राय रन डिटेक्टेड असा ते मला फॉल्ट तिथे आपल्या कंट्रोलवरती हा येऊ शकतो। आणखीन एक कारण म्हणजे तुमच्या सेटिंग मध्ये कोणी जर छेडछाड झाली असेल किंवा सेटिंगचे पॅरामीटर काही जर हे बदलले असतील किंवा काही अन्य काही झालं असेल तर ते सेटिंगचे पॅरामीटर तुम्हाला तिथे चेक करावे लागणार आहेत आणि ते कसे करायचे मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे। सेटिंग कशी करायची आता आपण बघूयात। तर सर्वात प्रथम तुमचा जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलवरती जाऊन तुम्हाला सर्वात प्रथम मोटर बंद करायची आहे। मोटर बंद केल्यानंतर तुम्हाला एंटर हे बटन दाबायचं आहे। एंटर बटन दाबल्यानंतर हे डाऊन ह्या बटनावरती तुम्हाला जायचं आहे आणि डाऊन बटनावरती झाल्यानंतर कॉन्फिगरेशन 3 नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन एंटर करायचंय। एंटर केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील, ऍप्लिकेशन प्रोटेक्शन, त्याच्यामध्ये 2 नंबरचं जो ऑप्शन आहे डाऊन बटन दाबून प्रोटेक्शन या बटनावरती जाऊन तुम्हाला एंटर दाबायचंय। एंटर दाबल्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे आणि याचा जो पासवर्ड आहे शक्ती कंपनीचं हे सांगत आहे आणि ही शक्ती कंपनीची 3 HP ची सेटिंग तुम्हाला मी सांगत आहे। जर तुम्हाला 5 HP ची 7.5 HP ची जर सेटिंग जर तुम्हाला जर पाहिजे जर असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला कमेंटद्वारे कळवा की 5 HP ची किंवा 7.5 HP ची आपल्याला पाहिजे आहे, तर तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करीन। 9443 हा जर पासवर्ड जर टाकून रॉंग सांगत जर असेल तर तुम्हाला 8443 हा पासवर्ड टाकून तुम्हाला एंटर दाबायचं आहे। आता मी इथे जो पासवर्ड आहे तो टाकून घेतो। आता हे जो पासवर्ड आहे याचा 9443 हा पासवर्ड आहे। पासवर्ड टाकण्यासाठी अप आणि डाऊन या बटनाचा तुम्हाला वापर करायचा आहे। इथे जाऊ, इथं बघू शकता इथं 3 आहे, आता 4 आलाय। 4 आला की एंटर दाबा, त्याच्यानंतर इथं 3 आला की एंटर दाबा। एंटर दाबला की इथं खूप सारे ऑप्शन दिसतील तुम्हाला, त्याच्यामध्ये आता डाऊन बटन दाबायचंय आणि इथे बघू शकता ड्राय रन करंट आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता ड्राय रन पॉवर, याच्यावरती 6 नंबरला ऑप्शन आहे, इथे जाऊन तुम्हाला एंटर करायचंय आणि एंटर केलं का इथे थोडं तुम्हाला एक 50 ते 60 च्या दरम्यान तुम्हाला आता इथं 200, तर 200च्या जागी तुम्हाला इथे 250 करायचंय। 250 केलं की तुम्हाला एंटर दाबायचं आहे। एंटर बटन दाबलं, आता इथं 250 करतो मी आणि एंटर बटन दाबायचंय। एंटर बटन दाबलं का तुम्हाला पूर्ण एस्केप इथे तुम्हाला बाहेर येऊन जायचं आहे। बाहेर जर आलं तर तुम्हाला बाहेर येण्यासाठी तुम्हाला एस्केप या बटनाचा तुम्हाला तिथे वापर करायचा आहे आणि ही जर सेटिंग जर तुम्ही जर केली तर तुमचा जो असा जो फॉल्ट येत आहे तो फॉल्ट तुम्हाला तिथे दुरुस्त होणार आहे। आणि सोलर संबंधित तुम्हाला कुठली जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता, तिचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। आणि अशा सोलरला फॉल्ट येत असतात ऑलरेडी आपण आपल्या व्हिडिओ बनवलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। धन्यवाद।